मंत्रिमंडळात राहायचं, सरकारमध्ये राहायचं, दुसरीकडे रस्त्यावर येऊन मराठा ओबीसी वाद लावायचा, मराठा समाजाला विरोध करायचा, ही जी भुजबळांची कृती आहे ती घटनाबाह्य आहे, घटनाद्रोही आहे आणि त्यांनी घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करणारी आहे। भुजबळांची एक दुटप्पी आणि एक कचकाऊ भूमिका आहे, त्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीत बीडला येताना राजीनामा देऊनच आलं पाहिजे, नसता मग आम्ही त्यांना रस्त्यावर अडवल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा त्यांना इशारा आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवस आंदोलन केलं। या आंदोलनाचं फलित होतं की राज्य सरकारला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी एक GR काढावा लागला आणि हा GR लागू झाल्यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची एक संधी प्राप्त झाली आहे आणि या संदर्भातले काही सर्टिफिकेट आता मिळण्यास सुरुवात झाली आहे। मात्र हाच हैदराबाद गॅझेट आणि सरकारनं काढलेला GR रद्द करण्यासाठी 17 तारखेला छगन भुजबळ हे बीडमध्ये येत आहेत आणि त्यांचा एक एल्गार मेळावा होणार आहे। मात्र या मेळाव्याला मराठा आंदोलकांनी विरोध केला आहे, कारण छगन भुजबळ हे राजकीय पक्षाचे सत्ताधारी मंत्री आहेत, त्यामुळे ते एका समाजाला वेठीस धरून अशा प्रकारची जी सरकारनं निर्णय घेतला आहे तो निर्णयाला विरोध करू शकत नाहीत, अशी त्यांची मागणी आहे। जाणून घेऊयात, गंगाधर काळकुटे आपल्यासोबत आहेत। नाना, काय सांगताल, काय नेमका विरोध आहे तुमचा? हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातला GR राज्य सरकारने मुंबईला मराठा आणि मनोजदादा गेल्यानंतर काढला आणि एकीकडं मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीनं त्या GRला विरोध करायचा, मंत्रिमंडळात राहायचं, सरकारमध्ये राहायचं, दुसरीकडे रस्त्यावर येऊन मराठा ओबीसी वाद लावायचा, मराठा समाजाला विरोध करायचा, ही जी भुजबळांची कृती आहे ती घटनाबाह्य आहे, घटनाद्रोही आहे आणि त्यांनी घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करणारी आहे आणि ते मंत्रिपदाची झूल पांघरून सरकारी लवाजम्यासह टॅक्समधल्या आमच्या पैशावर ते बीडमध्ये येणार, मराठा ओबीसी वाद लावणार आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधणार, त्यांना ओबीसीचा नेता व्हायचे। गेल्या 3-4 महिन्यात काही ओबीसी नेते म्हणून दुसरे लोक पुढे आल्यामुळं त्यांचा जळफाट व्हायला लागला, म्हणून ते बीडमधून या एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाच्या GRला विरोध करायला येत आहेत। ही जी दुटप्पी भूमिका आहे त्यांची, त्या भूमिकेला विरोध आहे आमचा। त्या मेळाव्याला अजिबात विरोध नाही, मेळावा कुणीही घेऊ शकतं, तसा भुजबळांनी घ्यावा, पण येताना आपल्या राज्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन यावा, ही आमची ठाम मागणी आहे। नाना, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हापासून हा GR निघाला तेव्हापासून या GRला अनेक ओबीसी नेत्यांनी विरोध केला, छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील यांनी केला। मात्र जेव्हा हा GR निघत होता तेव्हा राज्य सरकारच्या हालचाली काय सुरू होत्या आणि हा GR टिकला पाहिजे, या GRला कुठेही चॅलेंज होणार नाही यासाठी तुम्ही देखील अनेक अभ्यासक याचा अभ्यास करत होतात। जेव्हा हा GR निघाला तेव्हा तुम्ही देखील हा वाचला, सगळा जरांगे पाटलांनी आंदोलन सोडलं, हा GR राज्य सरकारनं काढला आहे, मग हा GR या मंत्र्यांना, या नेत्यांना कळत नाही का? मला तेच म्हणायचं ना, मग त्याच गोष्टीवर आक्षेप आहे। ज्यावेळेस तिथं GRसाठी 5-7 मंत्री आले होते, त्याच्या 3 पक्षाचे होते, वेगळ्या जातीचे मंत्री तिथं होते, तरीही भुजबळ तिथं विरोध करतात। मग GR काढतानाच त्यांनी तिथं लक्ष द्यायचं, विरोध करायचा, त्याच वेळेस आम्हाला कळालं असतं ना, किंवा मग त्यावेळेसच राजीनामा द्यायचा, म्हणजे एकीकडे सत्ता भोगायची आणि दुसरीकडं सोयीस्कर भूमिका घ्यायची, लगेच ओबीसीचा नेता होण्यासाठी लगेच रस्त्यावर लढायचं, ही दुटप्पी भूमिका आहे आणि त्या भूमिकेचा निषेध म्हणून आम्ही बीडमध्ये जे ते येत आहेत त्यांना अजिबात, जर मंत्रिपदाचा राजीनामा न देता ते जर बीडमध्ये आले तर त्यांना बीडमध्ये पायसुद्धा ठेवू देणार नाही, ही आमची भूमिका आहे। आणि या बीड जिल्ह्यातला मराठा समाज ज्याला ज्याला वाटतं की हा GR टिकला पाहिजे, गोरगरिबाला आरक्षण मिळालं पाहिजे, गोरगरीब मराठ्यांच्या मुलांचा भवितव्यासाठी या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे, ते सगळे मराठा बांधव आम्ही एकत्र येऊन तिथं भुजबळांना बीड जिल्ह्यात प्रवेशसुद्धा करू देणार नाहीत। यासाठी आम्ही लोकशाहीचे सगळे आयुध वापरू, पण जर त्यांनी पोलीस संरक्षणात आले, पोलीस बळाचा वापर केला तर मराठ्यांचा गनिमी कावासुद्धा वेळप्रसंगी दाखवू आणि लोकशाही मार्गाने त्यांना बीड जिल्ह्यात येण्यापासून रोखू आणि बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बांधवांनी सुद्धा यात लक्ष घातलं पाहिजे आणि मराठा ओबीसी वाद न लावता बीड जिल्ह्यातली जी शांतता आहे ती कायम राहावी, यासाठी आम्ही भुजबळांना कुठल्याही परिस्थितीत येऊ देणार नाहीत आणि तरी ते येत असतील तर आमचा गनिमी कावा वेळप्रसंगी दाखवू। दुसरा तुम्ही मुद्दा सांगितला की हा GR काढत असताना सगळे तज्ज्ञ होते, अभ्यासक होते, मनोजदादांनी तिथं सगळ्यांना विचारलं, त्यावेळेस भुजबळसुद्धा होते ना मंत्रिमंडळात, किंवा ते कुठून पाहत असतील तिथून ते विरोध करू शकले असते, परंतु तिथं काही न बोलायचं आणि तो GR निघाल्यानंतर तिथं आदळआपट करायची, हे काही योग्य नाही। त्यांनी कोर्टात सुद्धा काही लोकांना पाठवलं आहे। याच्या अगोदर 16% आरक्षण आहे,
होतं जे देवेंद्र फडणवीस सरकारनं 2014 ते 19च्या मध्ये दिलं होतं, याची मुद्दाम मला आठवण करायची. त्या आरक्षण 50% वरचं होतं. घटनेनं दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या कलमानुसार होतं आणि त्यामुळं ओबीसी समाजाला कुठलंही धक्का पोहोचत नव्हता. ओबीसी समाजाच्या आताच्या प्रचलित 52% आरक्षणाला काहीही त्याचा फरक पडत नव्हता. तरीही भुजबळ असतील किंवा काही ओबीसीचे नेते आणि अन्य काही लोक आहेत, त्या सगळ्यांनी मिळून हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात त्या आरक्षणाच्या विरोधात गेले आणि ते आरक्षण आमचं घालवलं. त्याला भुजबळसुद्धा जबाबदार आहेत. भुजबळांनी अनेक लोकांना पैसे देऊन कोर्टात लावलं, त्याची माहिती आमच्याकडे. आणि मग यावरून त्यांचा मराठा द्वेष दिसतो. त्याही वेळेस ते पदावर होते. पदावर असताना आणि आताही पदावर असताना जाणून बुजून मराठा द्वेषाचं राजकारण करायचं हे त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग आहे. म्हणून आम्ही त्यांना विरोध करतोय. त्यांनी खुशाल मेळाव्याला यावं, मेळावे घ्यावेत, रोज महाराष्ट्रात सगळीकडे मेळावे घेत, पण त्यांनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. कारण एकीकडं त्याच मंत्रिपदात राहायचं आणि त्याच मंत्रिमंडळाचे प्रमुख असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरसुद्धा संबंधित GRला विरोध करायचा. ही जी भुजबळांची एक दुटप्पी आणि एक कचकाऊ भूमिका आहे, त्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीत बीडला येताना राजीनामा देऊनच आलं पाहिजे. नसता मग आम्ही त्यांना रस्त्यावर अडवल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा त्यांना इशारा आहे. जेव्हापासून हा GR निघाला तेव्हापासून आपण पाहतोय की बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये, मराठवाड्यामध्ये सामाजिक सलोख्याची भावना राहिलेली नाही. मराठा ओबीसी वाद निर्माण झालेला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हा जो GR निघाला त्यामुळे ओबीसीला कुठलाही धक्का लागणार नाही, या GRमुळे मराठा समाजाचा फायदा होईल. मात्र हे सगळं सरकारमधले नेते आहेत, मंत्री आहेत, हे सगळे सांगतात. तरी देखील सरकारमधलेच काही मंत्री मग असे मेळावे, ओबीसींनी मेळावा घ्यायचा, मराठा समाजाने त्याला विरोध करायचा, हे तुम्हाला कसं वाटतं? तेच ना, मला वाटतं हे जर राज्याचे मुख्यमंत्री सांगत असतील तर त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही. जे भुजबळ विरोध करतायत त्यांचा माननीय मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही की काय, म्हणून ते असं वागतायत. आणि जर त्यांना विश्वास नसेल तर राजीनामा देऊन टाकावं, तेच म्हणणं आहे ना आमचं. आणि जर तरीही तुम्हाला राजीनामा न देता यायचं तर मग मराठ्यांच्या रोषाला बीड जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात सामोरं जावं लागेल. कारण तुम्ही घटनेची शपथ घेतली, आम्हीसुद्धा टॅक्स भरतो, आम्हीसुद्धा या महाराष्ट्राचे नागरिक आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की भुजबळांनी राजीनामा देऊनच समाजाचा लढा लढावा? हो, बिलकुल. एकाच वेळेस दोन भूमिका त्यांना घेता येणार नाहीत. एकीकडं मंत्रिपदाचे सगळे फायदे घ्यायचे, मंत्रिपदावर बसून. आता कसं आहे, मागच्या काही गोष्टी काढायला गेलं तर भरपूर आहेत. त्यांनी त्यांचं जे भ्रष्टाचाराचे प्रकरणं त्यांचे अनेक आलेले आहेत, पण आम्हाला त्याच्यावर बोलायचं नाही. ज्येष्ठ माणूस आहे, परंतु जरा थोडं वयाचं भान ठेवावं. मराठा समाजाला विरोध करत असताना मराठा समाजाने कधी ओबीसीच्या किंवा कुठल्या जातीच्या विरोधात प्रतिमोर्चे काढलेत का? मराठा समाज ज्यावेळेस STच्या आरक्षणासाठी बंजारा समाज आला मागत होता त्यावेळेस आम्ही तिथं पाठिंबा दिला. धनगर समाज पाठिंबा मागत असताना त्यांना आम्ही STच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. मग नंतर आणखी कोण जे काही दलित असतील, मुस्लिम असेल, धनगर समाज असेल किंवा जे 18 पगड जातीतल्या सगळे बांधव आहेत, त्या ज्यांना ज्यावेळेस काही मिळत होतं त्यावेळेस मराठा समाजाने कधीही या कुणालाही विरोध केला नाही, उलट पाठिंबाच देण्याची भूमिका घेतली. हे सगळं असताना जाणून बुजून जर मराठा द्वेषाचं राजकारण भुजबळ करत असतील तर त्यांच्या या कृतीला आम्ही कडाडून विरोध करू. आणि त्यांना आमचं सांगणं आहे, तुम्ही जर ते 16% आरक्षण घालवलं नसतं तर आज ही महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झाली नसते, कायदा सुव्यवस्था निर्माण झाला नसता, प्रश्न निर्माण झाला नसता. परंतु तुमच्या पापाचं हे फळ आहे. आणि त्यामुळं आता आम्हाला 1994ला माळे असेल, धनगर असतील, वंजारे असतील किंवा अन्य जातींना त्यावेळेस GR काढूनच आरक्षण दिलं आहे. मग त्या GRला आम्ही कधीही विरोध केला नव्हता. परंतु आता नव्यानं जर तुम्ही सत्तेत राहून या GRला विरोध करायची भाषा करत असताल तर आम्हालासुद्धा इतर ज्या समाजाला GRच्या नुसार आरक्षण दिलं आहे त्या GRला मग आम्ही चॅलेंज करायचं का? तो पण 2-2, 4-4 वयचा GR आहे. मग महाराष्ट्रातल्या इतर समाजाला आम्हीसुद्धा विरोध करायचा का? जे कोणी GRच्या माध्यमातून आरक्षणात आलेत त्यांना करायचं का? मग तसं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत सांगितलं आहे, दर 10 वर्षाला आरक्षणाचं पुनर्मूल्यांकन झालं पाहिजे. दर 10 वर्षाला कोणत्या जाती प्रगत झाल्यात त्या आरक्षणातून बाहेर काढून ज्या जाती मागास आहेत त्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे, ही तरतूद आहे. मग त्याच्यानुसार आम्हीसुद्धा तशी मागणी करायची का? आणि असं केल्यानंतर आमच्या ते तत्वात नाही, मराठा समाजाने कधीही कुणालाही विरोध केला नाही, मनोजदादांनी कुठल्याही आरक्षणाला विरोध केला नाही. आणि
जी ही भूमिका आहे आमची, ही बीड जिल्ह्यापुरते हे काय मनोजदादाने आम्हाला सांगितलं नाही किंवा मराठा समाजातल्या कुणीही सांगितलं नाही. आमच्यासारख्या संवेदनशील मनाच्या माणसाला ही जी दुटप्पी भूमिका आहे भुजबळांची, सर्वसामान्य बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्याला हे वाटतंय की हे जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद लावायला लागलेत. मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करायचा, मग ते 50% वरचं असेल किंवा 50% आतलं, जाणून बुजून विरोध करायचा आणि मराठा ओबीसी वाद लावून स्वतःची लिडरशिप भक्कम करण्यासाठी, सरकारकडून काहीतरी अधिकचं मिळवून घेण्यासाठी आणि स्वतःच ओबीसीचा नेता हे दाखवण्यासाठी भुजबळांचा हा प्रयत्न आहे आणि तो आम्ही हाणून पाडणार. कुठल्याही परिस्थितीत कितीही पोलीस संरक्षण आणलं, आमच्या गुन्हे नोंद केले, आम्हाला लाट्या काट्या गोळ्या घातल्या, तरी आम्ही भुजबळांना बीड जिल्ह्यात पायसुद्धा ठेवून देणार नाहीत जोपर्यंत ते राजीनामा देऊन येणार नाहीत. याच मेळाव्यासंदर्भात काल एक ओबीसीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वैयक्तिक तुमच्यावर टीका करण्यात आली की तुमचे काळे धंदे आम्ही बाहेर काढू. काय उत्तर आहे? माझे जे काय धंदे आहेत ते सगळ्याला माहीत आहे आणि काळे वगैरे धंदे तर मी कधी करतच नाही. मी कुठल्या 2 नंबरचा आजपर्यंत कुणीही सांगावं, एकही कुठला व्यवसाय केला असेल तर ते जाहीर आनावाने समोर करावं, मी त्याला सामोरं जायला तयार आहे. किंवा कुठल्या चौकशा लावायच्या त्या लावा, काय करायचे काय लावा, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, सगळ्याला माहीत आहे. अगोदर PWDला 10 वर्षापूर्वी गुत्तेदारी करत होतो आणि तोच संदर्भ घेऊन पहिल्या वाक्यात ते जो कोण तथाकथित ओबीसीचा म्हणजे समता परिषदेचा तो काय पदाधिकारी, तो म्हणला काळे धंदे बाहेर काढलं. त्यावेळेस मग गुत्तेदारी करत असताना टक्केवारी देऊन ते कामं आम्ही आणले, कामं केले आणि काही अधिकाऱ्यांना, काही त्या नेत्यांना पैसे गेलेत टक्केवारीचे, त्याचाच नेता होता त्यालाही पैसे गेलेत. वेळ आले तर वेळ प्रसंगी आम्हाला ते सगळं सांगावं लागेल. जे सगळे गुत्तेदार करतात, जी सगळी प्रचलित व्यवस्था आहे त्याच पद्धतीने मी सुद्धा काम करतो. मी काय सगळ्याला वेगळा नेमन, मला काय वेगळा नेम, मी काय कुठला लोकप्रतिनिधी नाही. त्याच्यामुळं त्यांनी माझे काय काळे धंदे बाहेर काढा, सांगावं, सगळ्यात पत्रकार परिषदा घ्यावात, चौकशा लावावात. त्यांचंच सरकार आहे, त्यांचे तिथं मंत्री आहेत, काय जे करायचं ते करावं. परंतु असल्या धमक्या दिल्याने आणि काहीतरी माझ्यावर वैयक्तिक अटॅक केल्याने मी समाजाचं काम करणं थांबवणार नाही. मी समाजाच्या कुठल्याही कृती जी समाजाच्या बाबतीत मात चालू आहे ते कुठे थांबणार नाही. आम्ही बॅनर कुठून आणले, कुठून पैसे आणले हे सांगतात, त्याला सांगायचं आहे मी 10 वर्षापासून नॅशनल हायवेचे कामं करतो आहे आणि नॅशनल हायवेचं तुम्ही बघत असता नितीन गडकरी साहेब कसं पारदर्शक काम करतात. त्यामुळं आम्ही आमचे पोकलेन असेल, टिप्पर असेल, त्याच्या माध्यमातून व्हाईटमध्ये कामं करतो. ते सगळं माझ्या ऑडिटमध्ये पण आलं आहे. गेली 2 वर्ष झालं फक्त कामं बंद आहेत. त्याच्यामुळं आम्हाला कुणाकून तुम्ही जसे अधिकाऱ्याला अर्थपूर्ण व्यवहार करून बदल्या करून कुठं PWD काय केलं आहे आणि अर्थपूर्ण व्यवहार करून स्वतःच्या हॉटेलसाठी तिथं डिवायडर करून कित्येक निरापराध माणसांचा बळी घेतला आहे, तसे पापाचे कामं तर आम्ही केले नाही. गोरगरीब सामान्य माणसाचा जी शिवभोजन थाळी, ज्याला शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे, त्या थाळीतला रोटी, त्या थाळीतला एक घास जो त्या गरिबाच्या घरात जाणार होता, गरिबाच्या पोटात जाणार होता, तो घास आम्ही खायचा प्रयत्न केलेला नाही. ज्या गहू तांदूळ गोरगरिबांना राशींच्या माध्यमातून वाटलं जातं त्याच्यावर डल्ला आम्ही मारला नाही. आम्ही नॅशनल हायवेचे कामं प्रामाणिकपणे केलेत आणि त्यात काय चुकीचं आम्ही केलं असलं तर दाखवून द्यावं. आमची तयारी, समोरासमोर चर्चा करायची असली त्याला तयारी, अजून कुठल्या यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करून सामोरं जायचं त्याला तयारी. परंतु असले वैयक्तिक आरोप करून आम्हाला थांबवता येणार नाही. तुम्ही जर या महाराष्ट्रात मराठा समाजाला 50% आतल्या आणि बाहेरच्याही आरक्षणाला विरोध करत असाल तर आम्ही सुद्धा भुजबळांना बीडमध्येच काय महाराष्ट्रात जिथं जिथं जातील तिथं त्यांना लोकशाही मार्गाने विरोध करू. जिथं जिथं ते जातील तिथं त्यांना या विषयाचा जाब विचारू आणि बीड जिल्ह्यात तर त्यांना राजीनामा देऊन आल्याशिवाय पायसुद्धा ठेवू देणार नाही. ही माझी आणि या मराठा समाजातल्या बीड जिल्ह्यातल्या ज्याला वाटतं आरक्षण पाहिजे त्या प्रत्येक मराठ्याची भूमिका आहे आणि यात सगळे मराठे आमच्यासोबत आहेत. कुणीही मागं राहणार नाही. सगळेजण आम्ही लोकशाही मार्गानं त्या दिवशी रस्त्यावर उतरून भुजबळांना नक्की जाब विचारू. तर निश्चितच हे होते गंगाधर गाळकुटे, मराठा आंदोलक आहेत. मंत्री छगन भुजबळ यांना जर ओबीसीचा लढा लढायचा असेल, ओबीसी समाजाचं जर नेतृत्व करायचं असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल या समाजासाठी काम करावं अशी त्यांची मागणी आहे. आणि जर मंत्रिपदाचा राजीनामा न देता जर त्यांनी बीडमध्ये मेळावा घेतला आणि यामध्ये जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी मराठा समाजाची नसेल असा देखील इशारा त्यांनी पोलिसांना दिला. सहकारी कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.